अंजली दमानिया यांना बीड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। फरार आरोपीच्या संदर्भात मृत्यूचा दावा केल्यानं नोटीस आहे। कोल्हापूरमधल्या सीपीआर रुग्णालयाच्या आवारात परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालंय। यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सीपीआरचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मोरे यांना धारेवर धरलंय। राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे। बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणी मराठा समाज आक्रमक झालाय। पुण्यात मराठा समाजाकडून आंदोलन आहे। अब्दुल सत्ता संभाजीनगरमध्ये जंगी शक्ती प्रदर्शन करणार आहेत। 1 जानेवारीला भव्य नागरी अभिष्टन चिंतन सोहळा आयोजित आहे। शहर पाणीपुरवठा योजनेची थट्टा चालवली आहे का? संभाजीनगरमधल्या पाणीपुरवठ्यावरून मंत्र्यांचा अधिकाऱ्यांना सवाल आहे। चंद्रकांत पाटील मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये आले आहेत। कोल्हापूरमध्ये त्यांचं जंगी स्वागत झालेलं आहे। भाजपचे 12 जानेवारीला शिर्डीत प्रदेश अधिवेशन होत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे। फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश आहेत। राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंकडून जितेंद्र आव्हाड यांची कथित चॅट ट्विट झालेले आहे। फेक चॅट व्हायरल केल्याचं म्हणत आव्हाड यांच्याकडून ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल आहे। पैठण शहरात गोवंश चोरट्यांचा पोलिसांनी डाव उधळला। 5 गायींची केली सुटका। वाहनासह 6 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला हस्तगत। चोरट्यांकडून केला हस्तगत, माफ करा। कल्याणमधील बाल अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपी विशाल गवळीवर आता गंभीर 10 गुन्हे दाखल असल्याचं समोर। चोरी, बलात्कार, खुनासारखे सगळे गुन्हे विशालवर दाखल। खेड दापोली एसटी प्रशासनामुळे प्रवाशांचे हाल। खोटं कारण सांगत ड्रायव्हरनं प्रवाशांना गाडीतनं उतरवलं। खेड एसटी स्टँडवरील धक्कादायक प्रकार। अंबरनाथमध्ये अनाथाश्रमातल्या मुलांसाठी चित्रपटाचा विशेष शो। लायन किंग पाहून मुलांच्या चेहऱ्यावर फुललं हास्य। नंदुरबारमधल्या 2 महिला सरपंचांना संसद भवनाचं निमंत्रण। पंचायत ते पार्लमेंट कार्यक्रमाचं आयोजन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मार्गदर्शन करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।